नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं मनापासून मन रेसिपीमध्ये। आता जो सीझन आहे तो एकदम मस्त आणि पायनॅपलचा आहे, तर पायनॅपल शिरा तर बनतोच ना। तर यासाठी मी घेतलेला एक पायनॅपल बघू शकता आणि पायनॅपल शिरा बनवण्यासाठी सगळ्यात आधी मी तूप ॲड केलेलं आहे पॅनमध्ये आणि त्यात टाकलेलं आहे थोडंसं विलायची पावडर। त्याला छान मिक्स केलं। त्यानंतर काही स्लाइसेस मी बघू शकता असे क्यूब्समध्ये कट करून पायनॅपलचे टाकलेले आहेत। त्यालाही छान व्यवस्थित आपल्याला असं परतून घ्यायचं आहे तुपामध्ये, बघू शकता अशा प्रकारे। त्यानंतर यामध्ये ॲड करायचं आहे 4 चमचे साखर। तुम्ही या वेळेला मिल्क मेड सुद्धा ॲड करू शकता। त्याला सुद्धा छान मेल्ट होऊ द्यायचं आहे साखरेला, कारण जो फ्लेवर आहे पायनॅपलचा तो एकदम छान लागतो जर असा मेल्ट करून घेतला तर। बघू शकता अशा प्रकारे त्याला छान व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। आणि साईडला मी एका मिक्सर जारमध्ये आणखीन थोडेसे पायनॅपल्स घेतलेले आहेत आणि त्याला छान आपल्याला ग्राइंड करून घ्यायचं आहे, त्याची बारीक पेस्ट बनवून तयार करायची आहे। आता हे आपले जे बघू शकता किती छान व्यवस्थित पायनॅपलचं जे साखर जी आहे ती मेल्ट झाली आहे। आता यामध्ये ॲड करायचं आपल्याला पाणी। पाण्याला छान उकळी येऊ द्यायची आहे आपल्याला। पाणी जेवढं तुम्हाला लागतं तेवढं तुम्ही ॲड करा, म्हणजे तुम्हाला जेवढा पायनॅपल शिरा हवा आहे तेवढंच तुम्ही पाणी ॲड करा। गोड वगैरे प्रमाण बघा थोडंसं। बघू शकता छान व्यवस्थित असं पाणी उकळलं की त्याचा कलर पण एकदम छान असा चेंज होतो, कारण सगळं पायनॅपलचं अर्क त्यामध्ये उतरतो। असं थोडं थोडं करून आपल्याला जो रवा आहे, मी थोडा जाड रवा जो आहे तोच वापरते। मी रवा आधी भाजून ठेवला होता तुपामध्ये, तर तोच मी ॲड केलेला आहे त्यामध्ये। थोडा थोडा करूनच आपल्याला ॲड करायचं आहे, म्हणजे त्याच्या गुठळ्या वगैरे होणार नाहीत, त्याची काळजी घ्यायची आपल्याला। आणि छान व्यवस्थित असा मिक्स करत राहायचं आहे, बघू शकता। कारण हा जो पायनॅपल आहे प्रत्येक बाईटमध्ये ते पायनॅपलचे जे तुकडे आहेत, म्हणजे ते एकदम असे छोटे छोटे क्यूब्स केलेले आहेत ते व्यवस्थित येतात। आणि ग्राइंड केलेलं पेस्ट जे आहे ते सुद्धा आपल्याला पायनॅपलच्या शिऱ्यामध्ये ॲड करून द्यायचं आहे। त्याने टेस्ट एकदम रिच येते आणि एकदम भारी लागतं। एकदम असं वाटतं की आपण पायनॅपलचंच खातो आहे सगळं। एकदम छान टेस्ट येते त्याची, कारण बऱ्याचदा आपण शिरा बनवतो तर पायनॅपल एसेन्स टाकून बनवतो, तर त्याचे काही टेस्ट पण लागत नाही। पण हा तुम्ही नक्की बनवून पहा, कारण इतका छान, इतका डेलिशियस लागतो हा पायनॅपल शिरा। बघू शकता किती छान टेक्स्चर आलेलं आहे त्याचं, एकदम मस्त। असं वाटतं की पूर्ण पायनॅपलची ग्रेव्हीच झालेली आहे। इतकं छान, एकदम टेस्टी लागतं। नक्की मंडळी तुम्ही बनवून पहा आणि मला कमेंटमध्ये सांगा तुम्हाला माझ्या रेसिपीज कशा वाटतात। त्यामध्ये थोडेसे मी ड्रायफ्रूट असे क्रश करून घातलेले आहेत, त्याने सुद्धा चव वाढते। बघू शकता अशा प्रकारे इतका भारी लागतो हा टेस्टला पण, आणि एकदा बनवला की तो कधी संपतो तो कळतही नाही। तर तुम्ही नक्की बनवा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। तुम्हाला माझे रेसिपीज आवडत असतील तर मला कमेंटमध्ये नक्की कळवा। तर भेटूयात पुढच्या रेसिपीमध्ये, तोपर्यंत या रेसिपीचा आस्वाद घ्या। धन्यवाद।